नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आजच्या काय नवीन ट्रेंडिंग व्हिडिओमध्ये। जर तुम्ही अजून आपल्या व्हिडिओला लाईक केलं असेल लाईक करून घ्या, शेअर नाही केलं असेल शेअर करून घ्या। जर तुम्ही चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो। सबस्क्राईब केल्यानंतर मित्रांनो जे का बेल आयकॉन ऑनवरती सेट करा मित्रांनो। जसं तुम्हाला मी अशाच प्रकारे नवीन व्हिडिओ आणल्यानंतर व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल मित्रांनो। जे काही यूज केला मटेरियल आहे सर्व आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तिथून तुम्ही जे का डाउनलोड वगैरे करून घेऊ शकता। जर तुम्हाला फ्रीमध्ये जे का ऑल मटेरियल्स किंवा अलर्ट मोशन प्रो एपीके बिना वॉटरमार्कचा हवा असेल तर आपल्या टेलिग्राम ग्रुपला पण प्रोव्हाइड करत असून आपल्या टेलिग्रामची लिंक पण आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये तिथून तुम्ही जे का डाउनलोड वगैरे करून घेऊ शकता। मित्रांनो अगदी मित्रांनो जरा उशीर न करता आजच्या काय व्हिडिओला आपण सुरुवात करूया। तर मित्रांनो सर्वात जे असतं लाईट मोशनला ओपन करायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आणखी आपला अशा प्रकारचे का प्रोजेक्ट मध्ये आता प्रोजेक्ट मध्ये आल्यानंतर मित्रांनो मग आपला जे अशा प्रोजेक्ट एक आपला असं बेटमार्क प्रीसेट दिलेला आहे मित्रांनो। मग आपला सर्वात जे का बेटमार्क प्रीसेटला ओपन करायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आपला एकदम छान असं जे ग्रुप्स फोटोज वगैरे ऍड वगैरे करून दिलेला आहे मित्रांनो। मग आपला सर्वात जे फोटोज वगैरे रिप्लेस वगैरे करून घेण्यासाठी मित्रांनो फर्स्टला यायचं मित्रांनो। फर्स्टला आल्यानंतर मित्रांनो मग आपला जे असं ग्रुप दिसतील मित्रांनो, अशा प्रकारचे ग्रुप दिसतील मित्रांनो। मग आपल्या जे ग्रुप्स मध्ये जे फोटोज वगैरे रिप्लेस वगैरे करून घेण्यासाठी मित्रांनो मग आपला सर्वात जे आपल्या वरचं काय ग्रुप नंबर पिकचं एक ग्रुप आहे मित्रांनो, त्या ग्रुपवरती क्लिक करायचं, एडिट ग्रुपवरती क्लिक करायचं। एडिट ग्रुपवरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो मग आपला जे फोटो आहे मित्रांनो फोटोला असं वर डिलीटच्या ऑप्शनवरती क्लिक करून डिलीट करून घ्यायचं। डिलीट केल्यानंतर प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं। मीडियाच्या ऑप्शन मध्ये यायचं मित्रांनो। जे का तुमच्या आवडीचे फोटोज आहेत मित्रांनो, अशा प्रकारचे फोटोज आहेत तुमचे फोटोज आहेत मित्रांनो। मग आपल्या जे तुमची फोटो ऍड करून घेण्यासाठी मित्रांनो मग आपला जे फोटो आहे त्या फोटोला सिलेक्ट करून ऍड करायचा। ऍड केल्यानंतर मित्रांनो मग आणखी आपला जे लास्ट ओढून घ्यायचं। ओढून घेतल्यानंतर जे फोटोला अशा प्रेस करून खालच्या फोटोला सेट करायचं। सेट केल्यानंतर मित्रांनो मग आपल्या जे फोटोवरती क्लिक करायचं। मूव अँड ट्रान्सफरच्या ऑप्शनवरती क्लिक करून आपल्या हिशोबाने जे लहान वगैरे मोठे वगैरे करून आपल्या हिशोबाने जे सेट करून घेऊ शकता। जसं की असं जे सेट केल्यानंतर मित्रांनो मग आपला जे इफेक्टवरती क्लिक करायचं। ऍड इफेक्टवरती क्लिक केल्यानंतर वर टिल्स नावाचं एक इफेक्ट आहे मित्रांनो, त्या इफेक्टला असं सर्च करून घ्यायचं। टिल्स नावाचं इफेक्टला सर्च केल्यानंतर मित्रांनो मग आपलं वर एक नंबरचा इफेक्ट आहे त्या इफेक्टवरती क्लिक करायचं। स्टँडर्ड सेटिंगवरती क्लिक करायचं मित्रांनो। मग आपलं जे खाली मिरर नावाचं ऑप्शन आहे मित्रांनो, अशा प्रकारे त्या ऑप्शनला ऑन करून घ्यायचं। ऑन केल्यानंतर मित्रांनो मग आपला एकदम छान असं जे दिसून जाईल मित्रांनो। मग आपला त्या फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्ट्सवरती क्लिक करून थ्री डॉटवरती क्लिक करून कॉफी इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो। मग आणि आपला इथून पण बॅक यायचं मित्रांनो। बॅक केल्यानंतर मित्रांनो मग आणि आपला जे सेकंड नंबरच्या ग्रुपवरती क्लिक करायचं, एडिट ग्रुपवरती क्लिक करायचं। फोटो मित्रांनो अशा प्रकारे ह्या फोटोला डिलीट करायचं मित्रांनो। मग आणि आपला जे प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं, मीडियाच्या ऑप्शन मध्ये यायचं मित्रांनो। मग आपला जे फोटो आहे मित्रांनो आपल्या आवडीचे फोटो आहे त्या फोटोला ऍड करायचं। ऍड केल्यानंतर मित्रांनो मग आपला जे लास्ट फॉर्म ओढून घ्यायचं। ओढून घेतल्यानंतर फोटो मित्रांनो फोटोला प्रेस करून खालच्या आपल्याला सेट करायचं। सेट केल्यानंतर फोटोवरती क्लिक करायचं। मूव अँड ट्रान्सफरच्या ऑप्शनवरती क्लिक करून खालच्या आपल्याला ओढून घ्यायचं। ओढून घेतल्यानंतर जर फोटो आपला लहान करायचा असेल तर आपला जे 3 नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं। मग आपला जे अशा प्रकारे फोटोला लहान करून सेट करून घ्यायचं। सेट केल्यानंतर इफेक्टवरती क्लिक करायचं, थ्री डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं। पेस्ट इफेक्ट केल्यानंतर इथून पण बॅक यायचं मित्रांनो। बॅक केल्यानंतर मित्रांनो मग आपला जे 3 नंबरचा ग्रुप आहे मित्रांनो त्या ग्रुपवरती क्लिक करून एडिट ग्रुपवरती क्लिक करायचं। फोटो आहे त्या फोटोला डिलीट करायचं मित्रांनो। प्लस आयकॉनवरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शन मध्ये यायचं मित्रांनो। मग आपला जे फोटो आहे त्या फोटोला ऍड करायचं। लास्ट पण फोटोला ओढून घ्यायचं। ओढून घेतल्यानंतर त्या फोटोला प्रेस करून खालच्या आपल्याला सेट करायचं मित्रांनो। सेट केल्यानंतर मित्रांनो मग आणखी आपला जे फोटोला क्लिक करायचं मित्रांनो। मग आपला मूव अँड ट्रान्सफरच्या ऑप्शनवरती क्लिक करून खालच्या आपल्याला सेट करून सेट केल्यानंतर आणि आपल्या 3 नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून आपल्या हिशोबाने लहान करून घ्यायचं मित्रांनो। लहान करून आपल्या हिशोबाने सेट करून घ्यायचं। सेट केल्यानंतर मित्रांनो मग आपल्या जे इफेक्टवरती क्लिक करून थ्री डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं। पेस्ट इफेक्ट केल्यानंतर एकदम छान आहे का फोटोला पण एकदम छान आहे इफेक्ट वगैरे पण लागून झालं दिसून जाईल मित्रांनो। मग आणखी आपला इथून पण बॅक यायचं मित्रांनो। बॅक केल्यानंतर मित्रांनो मग आणखी आपला जे काय सर्व ग्रुप्स आहेत मित्रांनो, जे काय 8-9-10 ग्रुप्स आहेत मित्रांनो, सर्व ग्रुप्स मध्ये फोटोज वगैरे रिप्लेस वगैरे करून घ्या। जसं की रिप्लेस ऑलरेडी मी करून दाखवलेला आहे मित्रांनो, त्यासाठी तुम्ही पण लवकर फोटोज वगैरे रिप्लेस वगैरे करून घ्या मित्रांनो। अशा प्रोजेक्ट फोटोज वगैरे रिप्लेस केल्यानंतर ते बीटला यायचं। बीटला आल्यानंतर मित्रांनो मग आपला जे काय अशा प्रोजेक्ट ग्रुप वगैरे पुढे झालेला दिसत असेल तर मग आपल्या त्या ग्रुपवरती क्लिक करायचं। पुढचा पडला कट करून घ्यायचं। कट केल्यानंतर मित्रांनो मग आणखी आपल्या जे फर्स्टला यायचं। फर्स्टला आल्यानंतर मित्रांनो मग आपले जे फोटोज असे वरे जाण्यासाठी मित्रांनो मग आपल्या जे फर्स्टला यायचं। फर्स्टला आल्यानंतर प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं मित्रांनो। मग आपला ऑब्जेक्ट एलिमेंटवरती क्लिक करायचं मित्रांनो। मग आपल्या जे काय नोलचा प्रोजेक्ट ऑप्शन येत असेल मित्रांनो त्या नोलच्या ऑप्शनवरती क्लिक करून नोल लेअरला ऍड करून घ्यायचं। ऍड केल्यानंतर मित्रांनो मग आणखी आपल्या जे काय 4.0 8 जे नोल लेअरला ओढून घ्यायचं। ओढून घेतल्यानंतर मित्रांनो मग आपलं एकदम छान असं दिसून जाईल मित्रांनो। मग आणखी आपला जे नोल लेअर आहे मित्रांनो त्याला काही पण छेडछाड नाही करायचं मित्रांनो। मग आणखी आपलं जे असं प्रोजेक्ट ज्या ग्रुपवरती क्लिक करायचं मित्रांनो। मग आपला जे काय असं प्रोजेक्ट आपला अलर्ट मोशन जे काय ऍप्लिकेशन जे काय लोगो दिसत आहे मित्रांनो डिलीटच्या बाजूला त्या लोगोवरती क्लिक करायचं मित्रांनो। मग आपलं नोल 1च्या ऑप्शनवरती क्लिक करायचं मित्रांनो। मग आणखी आपला जे खालच्या 2 नंबरच्या लेअरवरती क्लिक करायचं का ऑप्शनवरती क्लिक करायचं। नोल 1लाच क्लिक करायचं मित्रांनो। मग आणखी आपलं जे खालच्या 3 नंबरच्या ग्रुपवरती क्लिक करायचं मग आपला जे
ऑप्शनवरती क्लिक करायचं मित्रांनो, नूल 1लाच क्लिक करायचं मित्रांनो. मग आणि आपलं जे खालचे जे सर्व ग्रुप्स आहेत मित्रांनो त्या अष्टमध्ये जसं मी ग्रुप्सला नूलचे 1 नूलमध्ये जे सेट करता मित्रांनो त्या अष्टमध्ये तुम्ही पण लवकर जे 1 नूलमध्ये जे सेट वगैरे करूनच घ्या मित्रांनो. मी पण लवकर जे अशा सेट वगैरे करूनच घेतो मित्रांनो. ओके, जे काय अशा प्रकारे सेट वगैरे केल्यानंतर मित्रांनो मग आपला जे ग्रुप नलची जे वरची एक लेअर आहे मित्रांनो त्या लेअरवरती क्लिक करायचं, मूव अँड ट्रान्सफरच्या ऑप्शनवरती क्लिक करून जे अशा प्रकारे सेट वगैरे करून घेतल्यानंतर मित्रांनो मग आणि आपलं जे अशा प्रकारे लक्ष देऊन ऐकायचं आहे मित्रांनो. मग आणि आपलं जे फर्स्टला आहे फर्स्टला आल्यानंतर मग आपल्या इथे अशा प्रकारे इथे एक प्लस की द्यायचं मित्र, इथे एक प्लस की दिल्यानंतर मित्रांनो मग आपलं लास्टला यायचं मित्रांनो, लास्टला आल्यानंतर मित्रांनो मग आपल्या इथे एक प्लस की द्यायचं मित्रांनो. मग आपलं जे काय अशा प्रकारे वरच्या पुला सेट करायचं मित्रांनो. जसं मी ओढता मित्रांनो वरच्या पुला त्या अष्टमध्ये तुम्ही पण लवकर जे अशा प्रकारे ओढायचं मित्रांनो. जसं मी ओढण्यासाठी सांगत आहे मित्रांनो त्या अष्टमध्ये ओढून घ्यायचं मित्रांनो. ओढून घेऊन आपल्या म्हणजे खालच्या पुला अशा प्रकारे फोटो पण खाली असं प्रकारे सेट वगैरे झालेले दिसून जाईल मित्रांनो. मी असं सेट करताय त्या अष्टमध्ये तुम्ही पण लवकर सेट करून घ्या मित्रांनो. सेट केल्यानंतर मित्रांनो मग आपलं एकदम छान जे दिसून जाईल मित्रांनो. मग आणि आपला जे का फोटोज वगैरे पण एकदम छान जे वगैरे झालेले दिसून जाईल मित्रांनो. मग आणि आपला एकदम छान जे सेट वगैरे झाले दिसून जाईल मित्रांनो. मग आपल्या जे पुढे यायचं मित्रांनो, पुढे आल्यानंतर मित्रांनो मग आपला जे ग्रुप दिसून जाईल मित्रांनो. मग आपलं जे खालच्या ग्रुपवरती क्लिक करायचं मित्रांनो, एडिट ग्रुपवरती क्लिक करायचं मित्रांनो. मग आणि आपला जे मधात जे 2 फोटो ऍड केलेले दिसून जातील मित्रांनो. मग आपलं जे वरचे फोटो आहे त्या फोटोला आपण डिलीट करायचं मित्रांनो. मग आपले जे खालचे फोटो आहे फोटोला आपण डिलीट करून घ्यायचं. डिलीट केल्यानंतर मग आपलं फर्स्टला यायचं, प्लस सेकंडवरती क्लिक करायचं, मीडियाच्या ऑप्शन मध्ये यायचं मित्रांनो. मग आपलं जे आता जे आपण ऍड केले फोटोज होते मित्रांनो त्या फोटोजला ऍड करून घ्यायचे. फोटोज ऍड करून घेण्यासाठी मित्रांनो मग आणि आपलं जे स्क्रॉल करून घ्यायचं, जे का तुमच्या आवडीचे फोटो आहे त्या फोटोला ऍड करायचं. ऍड केल्यानंतर मित्रांनो मग आपला लास्ट पण ओढून घ्यायचं. ओढून घेतल्यानंतर फोटोला प्रेस करून खालच्या आपला सेट करायचं. सेट केल्यानंतर मित्रांनो मग आपला जे फोटोवरती क्लिक करायचं, मूव अँड ट्रान्सफरच्या ऑप्शनवरती क्लिक करून आपला हिशोबाने जे वरच्या आपला झूम वगैरे करून आपल्या हिशोबाने सेट करून घ्यायचं. सेट केल्यानंतर मित्रांनो मग आपलं एकदम छान जे का दिसून जाईल मित्रांनो. मग आपला त्या फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्ट्सवरती क्लिक करून ऍड इफेक्टवरती क्लिक करायचं मित्रांनो. मग आपलं जे टिल्सचं इफेक्ट आहे मित्रांनो दिसत अशा प्रकारे त्या टिल्सच्या इफेक्टवरती क्लिक करायचं मित्रांनो. मग आपल्या खाली मिररच्या नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करून मिररला ऑन करून घ्यायचं. ऑन केल्यानंतर एकदम छान जे इफेक्ट वगैरे पण ऍड वगैरे झाले दिसून जाईल मित्रांनो. मग आणि आपला इथून पण बॅक यायचं मित्रांनो. बॅक केल्यानंतर मित्रांनो मग आपला अशा प्रकारे स्क्रॉल करायचं. स्क्रॉल केल्यानंतर जे 2 नंबरच्या ग्रुपला जायचं मित्रांनो. जे 2 नंबरच्या ग्रुपवरती क्लिक करायचं, एडिट ग्रुपवरती क्लिक करायचं मित्रांनो. मग आपला जे काही इथं पण एक फोटो उजून जातो त्या फोटोला डिलीट करायचं मित्रांनो. डिलीट केल्यानंतर मग आपलं फर्स्टला यायचं, प्लस सेकंडवरती क्लिक करायचं, मीडियाच्या ऑप्शन मध्ये यायचं मित्रांनो. मग आणि आपला जे का तुमची फोटो मित्रांनो अशा प्रकारे स्क्रॉल करायचं. स्क्रॉल केल्यानंतर मित्रांनो मग आपला जे का तुमची फोटो मित्रांनो त्या फोटोला ऍड करायचं मित्रांनो. ऍड केल्यानंतर मित्रांनो लास्ट ओढून घ्यायचं. ओढून घेतल्यानंतर फोटो मित्रांनो त्या फोटोला प्रेस करून खालच्या आपला सेट करायचं. सेट केल्यानंतर फोटोवरती क्लिक करायचं, मूव अँड ट्रान्सफरच्या ऑप्शनवरती क्लिक करून जे का आपल्या हिशोबाने वरच्या सेट करायचं. मग आपल्या जे 3 नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून आपल्या हिशोबाने जे लहान करून घ्यायचं. लहान करून सेट करून घ्यायचं. सेट केल्यानंतर इफेक्टवरती क्लिक करायचं, ऍड इफेक्टवरती क्लिक करायचं मित्रांनो. मग आपल्या जे सर्चच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं. का मिरर नावाचे इफेक्ट आहे मित्रांनो त्या मिरर नावाच्या इफेक्टला सर्च करून घ्यायचं मित्रांनो. सर्च केल्यानंतर मित्रांनो मग आपल्या त्या इफेक्टवरती क्लिक करायचं, स्टँडर्ड सेटिंगवरती क्लिक करायचं मित्रांनो. मग आपला जे काय अशा प्रकारे फोटो वगैरे पण मग आपल्या जे काय लेफ्ट साईडकडून जे काय राईट साईडला झाले दिसून झाले मित्रांनो. मग आणि आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. बॅक केल्यानंतर मित्रांनो मग आपला स्क्रॉल करायचं. स्क्रॉल केल्यानंतर मित्रांनो मग आपलं जे काय 3 नंबरचं ग्रुप दिसून झालं मित्रांनो. 3 नंबरच्या ग्रुपवरती क्लिक करून एडिट ग्रुपवरती क्लिक करायचं मित्रांनो. मग आपला जे फोटो आहे त्या फोटोला डिलीट करायचं, प्लस सेकंडवरती क्लिक करायचं, मीडियाच्या ऑप्शन मध्ये यायचं मित्रांनो. मग आपला जे काय असं स्क्रॉल करायचं. स्क्रॉल केल्यानंतर मित्रांनो मग आपलं जे काय तुमचे फोटो आहे त्या फोटोला ऍड करायचं. ऍड केल्यानंतर मित्रांनो लास्ट मध्ये ओढून घ्यायचं. ओढून घेतलं की फोटोला प्रेस करून खालच्या आपल्याला सेट करायचं मित्रांनो. सेट केल्यानंतर फोटोवरती क्लिक करायचं, मूव अँड ट्रान्सफरच्या ऑप्शनवरती क्लिक करून जे काय आपल्या हिशोबाने वरच्या सेट करायचं मित्रांनो. सेट केल्यानंतर मित्रांनो मग आपला एकदम छान जे काय दिसून जाईल मित्रांनो. मग आपल्या फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्टवरती क्लिक करून ऍड इफेक्टवरती क्लिक करायचं मित्रांनो. मग आपलं जे टिल्स नावाचं इफेक्ट होता मित्रांनो त्या इफेक्टवरती क्लिक करायचं. मग आपल्या जे काय मिरर नावाच्या इफेक्टला ऑन करून घ्यायचं. ऑन केल्यानंतर मित्रांनो एकदम छान जे काय इफेक्ट वगैरे पण ऍड वगैरे झाले दिसून झाले मित्रांनो. मग आणि आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. बॅक केल्यानंतर मित्रांनो असं जे काय स्क्रॉल करायचं. स्क्रॉल केल्यानंतर मित्रांनो मग आपल्या जे 4 नंबरचा एक ग्रुप राहिलेला आहे मित्रांनो. मग आपल्या जे काय वरचे काय जे काय ग्रुप नंबर कॉपीचे जे काय 3 नंबरचा ग्रुप आहे मित्रांनो त्या ग्रुपवरती क्लिक करायचं, एडिट ग्रुपवरती क्लिक करायचं मित्रांनो. मग आपल्या जे खालचे 2 फोटो आहे मित्रांनो त्या दोन्ही फोटोना आपण डिलीट करून घ्यायचं. डिलीट केल्यानंतर आपल्या सेकंडवरती क्लिक करायचं, मीडियाच्या ऑप्शन मध्ये यायचं मित्रांनो. मग आणि आपला जे काय तुमचे फोटोला ऍड करून घेण्यासाठी मित्रांनो मग आपला स्क्रॉल करायचं. स्क्रॉल केल्यानंतर जे तुमचे फोटो आहे मित्रांनो त्या फोटोला ऍड करायचं मित्रांनो. मग आपला लास्ट ओढून घ्यायचं. ओढून घेतल्यानंतर फोटोला प्रेस करून खालच्या आपल्याला सेट करायचं. सेट केल्यानंतर फोटोवरती क्लिक करायचं, मूव अँड ट्रान्सफरच्या ऑप्शनवरती क्लिक करून आपल्या हिशोबाने वरच्या सेट करायचं. फोटोवर आपला फोटोला वगैरे लहान करून घ्यायचं. लहान करून घेण्यासाठी 3 नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून जे आपल्या हिशोबाने जे लहान वगैरे करून सेट करून घ्यायचं. सेट केल्यानंतर इफेक्टवरती क्लिक करायचं, ऍड इफेक्टवरती क्लिक करायचं मित्रांनो. मग आपल्या जे टिल्स नावाचं इफेक्ट आहे मित्रांनो त्या इफेक्टला ऍड करायचं. ऍड केल्यानंतर मिरर नावाच्या ऑप्शनला ऑन करून घ्यायचं. ऑन केल्यानंतर एकदम छान जे काय दिसून जाईल मित्रांनो. मग आणि आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. अशा प्रकारे बॅक वगैरे आल्यानंतर मित्रांनो मग आपला स्क्रॉल करायचं मित्रांनो. स्क्रॉल केल्यानंतर मित्रांनो मग आपला जे खालचे एक
नंबरचे ग्रुप आहे मित्र ते लहान झाले दिसत असेल मित्र, मग आपल्या त्या ग्रुपवरती क्लिक करायचं मित्र. मग आपला जे का 18.25च्या बीटपर्यंत ओढून घ्यायचं. ओढून घेतल्यानंतर मित्र एकदम छान आहे जे का सेट वगैरे झाले दिसून झाले मित्र. मग आणखी आपल्या जे पुढे स्क्रॉल करून जायचं मित्र, पुढे स्क्रॉल मग आणखी आपल्या जे खालच्या आपल्याला असं जे का 3 ग्रुप दिसून जाते मित्र. मग आपल्या जे 3 ग्रुप्समध्ये फोटोज वगैरे रिप्लेस वगैरे करून घेण्यासाठी मित्र मग आपला जे फर्स्टला 1 नंबरच्या ग्रुपवरती क्लिक करायचं, एडिट ग्रुपवरती क्लिक करायचं का मध्ये एक फोटो दिसून जाईल मित्र. मग आपला जे फोटो मित्र फोटोला डिलीट करून घ्यायचं. डिलीट केल्यानंतर फर्स्टला आपल्या सेकंडवरती क्लिक करायचं, मीडियाच्या ऑप्शन मध्ये यायचं मित्र. मग आपला जे का अशा जे स्क्रॉल करायचं मित्र. स्क्रॉल केल्यानंतर मित्र मग आपला जे का तुमची फोटो मित्र त्या फोटोला अशा ऍड करायचं का बीटला जायचं, फोटोचा पुढचा पडा त्याला कट करून घ्यायचं. कट केल्यानंतर फोटोला प्रेस करून खालचा आपला सेट करायचं मित्र. सेट केल्यानंतर मित्र मग आपल्या जे फोटोवरती क्लिक करायचं मित्र, इफेक्टवरती क्लिक करून ऍड इफेक्टवरती क्लिक करायचं मित्र. मग आपल्या जे टिल्स नावाचे इफेक्ट आहे मित्र त्या इफेक्टला ऍड करून घ्यायचं मित्र. ऍड केल्यानंतर मित्र मग आपल्या जे अशा ऍड झाले दिसून झाले मित्र. मग आणखी आपलं जे मिरर नावाचं ऑप्शन आहे मित्र त्याला ऑन करून घ्यायचं. ऑन केल्यानंतर मित्र मग आपला इथून पण बॅक यायचं मित्र. बॅक आपला जे का 2 नंबरचे ग्रुप आहे मित्र त्या ग्रुपवरती क्लिक करायचं, एडिट ग्रुपवरती क्लिक करायचं मित्र. म्हणजे खालची फोटो आहे मित्र त्या फोटोला डिलीट करून घ्यायचं. डिलीट मित्र मग आपल्या जे फर्स्टला आपल्या सेकंडवरती क्लिक करायचं मित्र. मग मीडियाच्या ऑप्शन मध्ये यायचं मित्र. मग आपल्या जे का तुमचे फोटो आहेत मित्र असं स्क्रॉल करायचं. स्क्रॉल केल्यानंतर जे का तुमच्या फोटोला ऍड करायचं. ऍड केल्यानंतर मित्र मग आपल्या जे भेट पर्यंत जायचं मित्र फोटोला ओढून घ्यायचं. ओढून घेतल्यानंतर फोटोला प्रेस करून खालच्या आपला सेट करायचं. सेट केल्यानंतर फोटोवरती क्लिक करायचं मित्र. मग आपल्या जे का इफेक्टवरती क्लिक करून ऍड इफेक्टवरती क्लिक करायचं मित्र. मग आपल्या जे टिल्स नावाचे इफेक्टला ऍड करून घ्यायचं मित्र. ऍड केल्यानंतर मित्र मग आपल्या ऍड झाले दिसून झाले मित्र. मग आपल्या मिररचं ऑप्शन आहे मित्र त्याला ऑन करून घ्यायचं. ऑन केल्यानंतर मित्र मग आपल्या एकदम छान फोटो वगैरे पण ऍड वगैरे झाले दिसून झाले मित्र. मग आणि आपल्या इथून पण बॅक यायचं मित्र. बॅक केल्यानंतर मित्र मग आपला जे का असं जे 3 नंबरचा ग्रुप आहे मित्र त्या 3 नंबरच्या ग्रुपला पण अशाच प्रकारचे सेम सिस्टम तुम्ही पण एडिट वगैरे करून घ्या मित्र. मग आणि आपला स्क्रॉल करून जे का फर्स्टला यायचं मित्र. फर्स्टला आल्यानंतर मित्र मग आपलं जे का प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं मित्र. मग आपलं जे का मीडियाच्या ऑप्शन मध्ये यायचं मित्र. मग आपल्या इथे टेक्स्ट पेजला मित्र या टेक्स्ट पेजला ऍड करायचं मित्र. ऍड केल्यानंतर मित्र मग आपल्या जे का असं जे का बीटला यायचं मित्र. बीटला आल्यानंतर मित्र त्या टेक्स्ट पेजवरती क्लिक करायचं मित्र. मग आपलं जे का 4.08 पर्यंत जे का बीट पर्यंत जे फोटो जे का टेक्स्ट पेज आहे मित्र त्याला ओढून घ्यायचं. ओढून घेतल्यानंतर मित्र मग आणखी आपलं जे फर्स्टला प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं, मीडियाच्या ऑप्शन मध्ये यायचं मित्र. असं इथे व्हिडिओ दिला मित्र या व्हिडिओला आपण ऍड करायचं. ऍड केल्यानंतर व्हिडिओवरती क्लिक करायचं मित्र. मग आपलं वर 3 डॉट वरती क्लिक करायचं मित्र. खालून 2 नंबरचे ऑप्शन जसं की एक्स्ट्रा ऑडिओचं ऑप्शन आहे मित्र त्या ऑप्शनवरती क्लिक करून एक्स्ट्रा ऑडिओ करून घ्यायचं मित्र. जसं की तुम्हाला MP3 सॉन्ग मध्ये कन्वर्ट वगैरे झाले दिसून झाले मित्र. मग आपलं जे खालचं लोगोचं व्हिडिओ आहे मित्र या व्हिडिओला डिलीट करून घ्यायचं. डिलीट केल्यानंतर मित्र मग आपला व्हिडिओ वगैरे बनून रेडी झालेला मित्र. मग आपला व्हिडिओला एक्सपोर्ट करून घेण्यासाठी मित्र मग आपल्या वर शेअरच्या आयकॉनवरती क्लिक करायचं मित्र. मग आपल्या एक्सपोर्ट नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करून एक्सपोर्ट करून घ्यायचं. तर मित्रांनो भेटूया पुढच्या काय नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या बाकीचे व्हिडिओ बघत राहा मित्र.